तर मध्यावधी निवडणुकांच्या मुद्द्यावरून चांगलंच रण पेटलेलं असताना दुसरीकडे मात्र मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झालेला आहे। ऋतुजा लटकेंना 66,530 मतं मिळालेली आहेत। तर दुसऱ्या क्रमांकावरती नोटाला मतदारांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे। नोटाला 12,806 मतं मिळालेली आहेत आणि या निवडणुकीत नोटालाच मतदारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केल्याचं दिसून आलं। सर्व अपक्ष उमेदवारांपेक्षाही नोटाची मतं जास्त होती, हे विशेष। ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय। अंधेरीत अखेर मशालचाच प्रकाश। ऋतुजा लटकेंचा एकतर्फी विजय, इतर उमेदवारांचा दारुण पराभव। मशाल फडकली आणि भगवा फडकला। महाराष्ट्राला दिशा देणारी ही निवडणूक होती। उद्धव साहेबांचा हा विजय आहे मोठ्या प्रमाणात। विजय इथे शिवसेनेचाच आहे आणि याच्या पुढे पण नाही। विजयामध्ये या विजयाचं श्रेय हे शिवसैनिकांना आहेच। सत्तांतरानंतरची पहिली विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमटलेल्या या प्रतिक्रिया। अंधेरीचा रणसंग्राम अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकला। धनुष्यबाणाकरता झालेल्या रस्सीखेचानंतर पक्षाला नवं नाव आणि नवं पक्षचिन्ह मिळालं। त्यामुळे अंधेरीचा रणसंग्राम जिंकण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभं राहिलं होतं। ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरून झालेल्या संघर्षात ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली, पण त्यानंतर भाजपनं माघार घेतली आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी एक हाती विजय मिळवलाय। अंधेरी पूर्व मध्ये फक्त 31.74% मतदान झालं होतं। एकूण 86,570 मतदारांनी मतदान केलं। यातील तब्बल 66,530 मतं एकट्या ऋतुजा लटकेंना मिळाली। लटकेंनी 53,724 मतांनी विजय मिळवला। मिळालेल्या मतांनुसार एकट्या लटकेंना जवळपास 75% मतं मिळाली आहेत। मी म्हणेल हा विजय हा माझा नसून माझे पती श्री रमेश लटके यांचा आहे। त्यांनी पूर्ण जी राजकीय त्यांची जी कारकीर्द होती त्यामध्ये त्यांनी जी जनसेवा केली, जी विकास कामं केली, त्याचा पोचपावती ही विजयामध्ये झालेली आहे। नव्या पक्षचिन्ह असलेल्या मशालसह लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दणदणीत विजय मिळवला। त्यामुळे याचा जल्लोषही पाहायला मिळाला। मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाच, त्यासह शिवसेना भवन आणि मातोश्री परिसरातही पहिल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा झाला। मशाल ही आता इथपासून अंधेरीपासून सुरुवात झालेली आहे। ती महानगरपालिका ते महाराष्ट्राची विधान भवन इथपर्यंत मशाल पुढे गेलेली असेल। या विजयासह उद्धव ठाकरेंच्या नावानं असलेल्या शिवसेना पक्षानं विजयी सुरुवात केली। त्यामुळे या विजयानं पक्षात नवा उत्साह संचारल्याचं बघायला मिळालं। स्वतः उद्धव ठाकरेंनीही या विजयानंतर मतदारांचे आभार मानले, सहकारी पक्षांचेही आभार मानले। विजयानं सुरुवात झाल्यानं भविष्यातील लढाईची चिंता नसल्याचं सांगत ठाकरेंनी विरोधकांना इशाराही दिला। मशाल फडकली आणि भगवा फडकला, याचा मला नक्कीच अभिमान आणि आनंद आहे। या विजयामध्ये या विजयाचं श्रेय हे शिवसैनिकांना आहेच, पण आमच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, आणखीन सुद्धा अनेक जे हितचिंतक आहे त्यांनी सुद्धा मेहनत घेतली। त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। एकंदरीतच अंधेरीचा रणसंग्राम एक हाती जिंकल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह असलेली मशाल घराघरात पोहोचल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे हा विजय पक्षाला नवं बळ देणारा ठरलाय। आता या विजयाचा आगामी निवडणुकांवर किती परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापुढे होणाऱ्या ज्या मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या निवडणुका आहे, विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। खरी ऊर्जा जी आहे, खरी प्रेरणा जी आहे या मशालीपासून शिवसैनिकांना किती मिळाली हे येत्या निवडणुकांनंतर स्पष्ट होणार आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.